आणि हे पॅटर्न असं छान रेडी झालंय। रेडी झाल्यानंतर आपण इथे अशा पद्धतीने याला सर्वात अगोदर वरची टीप मारून घेऊया सरळ। त्याच पद्धतीने याला पण मारून घेऊया। जर का कमी किंवा जास्त होत असेल तर काय काय करावं लागेल समजा, फॉर एक्झाम्पल हा पार्ट जास्त झाला इतका आणि हा कमी झाला, तर मग काय करायचं, याला उचलायचं, याला इथे थोडंसं दाबायचं, इथे थोडंसं दाबायचं, कमी होऊन जातो। आणि मग टिप मारताना एवढी काळजी घ्यायची की एक इकडे असं अस्ताव्यस्त नाही, इकडे दोघं घ्यायचे प्रॉपर आणि मग किनारीला टिप घ्यायची। टिप घेताना शक्यतो बाहीकडून किंवा खालून घ्यायची। दोघं मापात येत आहे की नाही ते आधी चेक करून घ्यायचे। बगलेच्या भागातून ज्या काही काठ वाळले जातात ते सुद्धा बाहेरच्या दिशेने, जसे आपण हात घालतो ते जिकडे वळतील तिकडे। आपण जर मध्ये करून ठेवलं तर ते वळणारच आहे, पण उलट्या दिशेने वळतील। हे नंतर फिनिशिंग देऊन कापून घ्यायचे, हे पण कापून घ्यायचे। असं झाल्यानंतर याला पट्टी करून टिप मारायची आहे आणि आपलं हे जे डिझायनर ब्लाउज आहे ते कंप्लीट। फिटिंग मात्र मी तुम्हाला मोठ्या याच्यावर सांगेन। शक्यतो फिटिंग कशी करायची हे आपले बरेच व्हिडिओ आहेतच। असा ठेवला, याच्यात एवढा गॅप येतोय, मग हे चुकलंय का, तर बिलकुल नाही, हे बरोबर परफेक्ट आहे। घाबरून जायचं कारण नाही। तुम्हाला जर असं वाटतंय की खूप जास्त हे होतोय, नाही बॅकचे टक्स झालेले आहेत पण कमी, खूप जास्त गॅप येतोय, तर मग तुम्ही त्यावेळी काय करायचंय की या ठिकाणी इथे हा टक्स वाढवू शकता, जो पाठीचा टक्स असतो तो असा वाढवला की मग यात आणखीन कमी होते। किंवा असं समजा वाटलं की खूप मोठा गॅप आहे तर पाठीला तिरकस कापता येतो, आपण तो आता कापलेला नाहीये। असं जर गॅप असला तर पाठीला तिरकस कापता येतो फक्त पाठीचा। पण आपलं नाही होणार, याच्यात आपण काय केलंय की जसा आहे तसाच पार्ट घेतलेला आहे, मग त्यावेळेस असं होतो गॅप पडतो। आपण टक्स मारतो आणि त्याला छोटा करून देतो, आपण ऑलरेडी वाढवून घेतो आणि मग त्याला शिवतो तो, आणि हा एकदम परफेक्ट येतो। आणि मग किनारीला अर्धा इंचवर टीप द्या आहे तशी दोन्ही बाजूला। इथं घेताना तू सोडून दिलं ना, ते सोडायचं नसतं, त्याचं जाऊ दिलं तिने हा कपडा। तरी बघ आता इथून छान दिसते। आता पण खाली चुकलेले हे बघ, सोडून नाही द्यायचं, त्याला धरायचंय। आता इथं तर बिलकुल धरायचं, कमरेजवळ झालं तर चालेल पण इथे धरायचं। ती जोडीच झाली पाहिजे त्याची। ताणायचं बिलकुल नाही, याला इकडे असं त्या कंडिशन मध्ये सरळ करायचं आणि मग इथे टिप देण्याचा प्रयत्न करायचा। छोटा सॅम्पल अगदी मापात परफेक्ट रेडी झालाय आणि आता मला वाटतं की तुम्हाला परफेक्ट सगळ्यांना शिवता येईलच। तरी सुद्धा ताई आपल्याला एक मोठा व्हिडिओ तुम्ही पाठवाच, तुम्हाला सगळ्यांना जमणार आहे। आता या ब्लाउजविषयी काही कंप्लेंट नाही ना, जमेलच ना? ओके, मी तुम्हाला याचं सगळं लिखाण जे आहे ते फोटो स्वरूपामध्ये पाठवून देते। या आठवड्याचा करून घ्या, उद्या सुट्टी आहे 22 तारखेची तुम्हाला, नंतर मग आपण कंटिन्यू करूया। आणि हा ब्लाउज असा छान रेडी झाला आहे। ओके, आणि हा आहे बोट नेक गळ्याचा पॅटर्न, म्हणून तो इतका पसरट दिसतोय। ओके, पॅटर्न कंप्लीट।